शुभ सकाळ सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. देवी आई महालक्ष्मीच्या दर्शनाने आजच्या व्लॉगची छान शुभ सुरुवात करूया. तर आज सकाळी माझी गडबड चालू होती स्वयंपाकाची. तर आज मस्त आपण खमंग अशा बटाट्याच्या काचऱ्या बनवत आहोत. तर म्हटलं अशी क्विक रेसिपी तुमच्याबरोबर पण शेअर करावी. इकडे मी आता बटाटे छान उभे सगळे कापून घेतले, लसणाचे तुकडे, कोथिंबीर, कढीपत्ता सगळं जवळ ठेवले साहित्य. आता तेल तडतडल्यावर मस्त मोहरी हिंगाची खमंग फोडणी द्यायची. कढीपत्ता आणि लसूण टाकून घ्यायचं आहे आणि लसणाला छान आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. लसणाच्या चवीने अप्रतिम लागतं हे बटाट्याच्या काचऱ्या. आणि डब्याला द्यायचा हा सगळ्यात बेस्ट उपाय आहे. काचऱ्या माझ्या मुलीचा खूप आवडता पदार्थ होता हा. सतत डब्यात न्यायची कॉलेजला असताना. इकडे कोथिंबीर टाकून घ्यायची बटाट्यावर, भरपूर टाकायची, आपल्याला जेवढं वापरता येईल तेवढी. आता फोडणीमध्ये हळद, गॅस कमी करून घ्यायचा आहे, लाल तिखट, गोडा मसाला आणि आपला काळा मसाला आणि धणे जिरे पूड हे सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत. थोडीशी तिखट करायची, खूप छान लागते कारण बटाटा मुळात गोडसर असतो ना. आता साखर टाकायची आहे आणि चवीपुरते मीठ. तोपर्यंत लसूण पण छान परतला गेलाय बघा. आता सगळं एकदा हलवून बटाटा त्यावर टाकून चांगला परतवून घ्यायचा आहे. अक्षरशः 5 मिनिटामध्ये झटपट होणारी भाजी आहे ही. आता गॅस कमी करून आपल्याला हे सगळं मिश्रण एकदा छानपैकी वर खाली कालवून घ्यायचं आहे. बटाट्याला सगळीकडनं छान मसाला लागला पाहिजे. आणि आता झाकण देऊन त्याला 1-2 वाफ काढल्या की भाजी छान आपली तयार होते. हे आता शिजत आली आपली भाजी. 1-5 मिनिटांनी उघडून बघायचं आपल्याला. बटाटा मऊ पडला की भाजी आपली रेडी आहे. हे मस्त खमंग अशी बटाट्याच्या काचऱ्याची भाजी तयार. आणि मी भाजी केल्यावर इकडे निधी तुम्हाला कोशिंबीरची रेसिपी दाखवते. गाजर आणि बीट आपण एकत्र किसून घेतले, त्याच्यावर साखर, मीठ, नंतर लिंबू पिळायचे. कोथिंबीर टाकली, मस्त लिंबाचा रस पिळायचा आहे आणि 2 मिरच्यांचे तुकडे करून आपल्याला टाकायचे. जर तुम्हाला हा रायता बनवायचा असेल ना तर मिरच्यांच्या ऐवजी लाल तिखट टाकायचं किंवा मिरची राहू द्यायची आणि दही मिक्स करायचं लिंबू पिळायच्या ऐवजी की दह्याचा रायता झाला. म्हणजे गाजर बीट मिक्स याचा रायता. तसं पण मी तुम्हाला एकदा करून दाखवेल. ही रेसिपी खास आपल्याला निधीने दाखवली आहे बघा. आता छान हे सगळं कालवून घ्यायचं. आमच्याकडे डेली ही कोशिंबीर असते ही, किंवा नुसती गाजराची किंवा बीटाची पण अशीच करायची किंवा मिक्स करायचं. थोडे रोज बदल करत गेले ना की खायचा कंटाळा येत नाही. पण सॅलड हे रोज पोटात गेलंच पाहिजे. हे खूप हेल्थसाठी खूप आवश्यक असतं. आपल्या लेडीजसाठी हिमोग्लोबिनसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. आणि लिंबू पिळलं की त्याचे तत्व पण आणखी वाढतात. त्यामुळे आपल्याला त्या शरीराचा खूप फायदा होतो शरीराला आपल्या. हे छान आपली कोशिंबीर रेडी. हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही तुम्हाला रेसिपी पण दाखवलेली आहे कोशिंबीर आणि बटाट्याची भाजीची. कशी वाटली तुम्ही नक्की सांगा कॉमेंटमध्ये. आणि आता आपण फायनली खूप दिवसांनी जवळजवळ 8 दिवसाच्या गॅपनी बाहेर पडलो आहे. छान आमच्याबरोबर तुम्ही मलाही भटकंतीला घेऊन जातोय. चलो लेट्स गो. रेसिपीचं मला नक्की फीडबॅक द्या. झटपट बनवणारी रेसिपी आपली सिरीज चालूच ठेवणार आहे मी.
फ्रेंड्स, आताच आपण मार्केटला येऊन पोहोचलो आहे. मेन आजची आपली खरेदी करायची आंब्यांची. अक्षय तृतीया येते ना, तर आपल्याला मस्त हापूस आंबे घ्यायचे. तर पहिले आधी आंब्यांची खरेदी करूया, मग बाकीच्या वस्तू पण बघूया. चला. हे आमचं जवाहर बुक डेपो, निधीचं लहानपणापासूनचं स्टेशनरी शॉप. त्याच्या बाजूला आहेत आंबे विकायला मस्तपैकी. हे पहा, मार्केटमधनं आल्यावर आम्ही सगळ्यांनी छान स्वच्छ हातपाय धुतले आणि आज शुक्रवारी देवीची पूजा मांडायची होती ना, त्या तयारीला लागलो. इथे निधी आता मला मदत करते आहे. आपण आज हळदीचं लेपन करतो आधी, पूजा मांडायच्या आधी. तर आपल्या उंबरठ्याला अशी हळद एका वाटीमध्ये पाण्यात भिजवून घ्यायचे आणि पूर्ण उंबरठ्याला अशी छान लावून घ्यायची आहे. छान उंबरठ्या लेपन केलं ना की चांगलं असतं देवीच्या स्वागताची तयारी. दिवे लागणीच्या आधी आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे. दिवसभरात कधी तुम्ही उंबरठा लेपन करू शकता, पूजेच्या वेळा केलं तर अजूनच छान. हे पण मी असं छान त्याच्यावर कुंकू टाकून घेते. तिकडे ती रांगोळी पण काढून घेत होती. छानशी दारापुढे छोटीशी रांगोळी काढायची आहे. उंबऱ्याची पूजा करायची हळदी कुंकू वाहून. दिवे लागणीच्या वेळेला आहे असं केल्यामुळे ना देवी लक्ष्मीची यायची वेळ असते ना, मग तिच्या स्वागतासाठी हे पहा आपलं घर एकदम तयार. उंबरट्याला हळदी कुंकू लावून फुलं वाहिले छान. जेवढं जमेल तेवढं घाईघाईत आम्ही केलं. आज मार्केटमध्ये यायला उशीर झाला होता ना, ते पहा असं छान आपला उंबरा सजवायचा आहे सुंदर. आणि इकडे मी पूजा पण मांडून घेतली. हे पहा आपली शुक्रवारची पूजा सुंदर मांडली गेली आहे ना. गजरे लाल गुलाब असलं ना की खूप सुंदर वाटते. आणि आज माझ्या मनासारखी पूजा झाली. स्वतः जाऊन गजरे लाल गुलाब सगळं घेऊन आली आणि छान पूजा झाली. तर मी देवीची पूजा सगळी करून घेतली. पूर्ण पूजा मांडून झाल्यानंतर नैवेद्य दाखवला.
उदबत्ती दिवा पण ओवाळून घ्यायचा आहे आणि छान धूप दाखवायचं आहे देवीला. आणि नंतर मागे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्या घरभर आपल्याला धूप फिरवायचं आहे. बाहेर पण आता आपल्याला भीमसेन कापूर लावायचा आहे धूपदाणीमध्ये आणि छान उंबऱ्याला पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे उंबऱ्याची. आणि थोडा वेळ दारासमोरच भीमसेन कापूर आपल्याला असं जाळत ठेवायचं आहे. त्यामुळे सगळ्या नकारात्मक शक्ती निघून जातात आणि पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येते. आणि मेन म्हणजे आपल्या मनाला समाधान वाटतं हे पूजा करून. आपल्या मनाला आनंद आणि समाधान वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपण कराव्या. आणि देवी लक्ष्मी आईला पण असं खूप आवडतं धूप पूजाची सगळी तयारी, सगळं स्वच्छता, सुंदर फुलं मांडलेली. माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते. आणि आपल्या मनाला जे जे पटेल ते नक्की करावं. आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येत असेल तर करायला काहीच हरकत नाही. तर दर शुक्रवारी माझं हे रुटीन असतं. हे असं 5 मिनटं मी आता हे असं चालू ठेवलं आहे बस. फ्रेंड्स, आत्ताच मार्केटमधनं घरी आलो आहोत आणि आता हातपाय धुवून देवी महालक्ष्मीची पूजा मांडली. छान बाहेर पण उंबरठ्याची कशी पूजा करायची तेही दाखवलं आहे. दर शुक्रवारी आम्ही करतो. आज आणि छान मार्केटला जाऊन आल्यामुळे ना गुलाबाची फुलं गजरे हे पण सगळं छान मिळालं. मागच्या शुक्रवारी मला लाल फुलंच मिळाली नव्हते, तर लाल फुलं पण ही वाहिलेली देवीला खूप आवडतात. तर चला, आजचा हा आमचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन फ्रेश विषयाच्या ब्लॉगवर. तो पण सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.